शी बाई, किती आवाज येतोय. कोण आलंय एवढं घरात आमच्या? अभ्यासही करू देत नाहीत मला. आई, ए आई. अगं किती हाका मारते तुला मी. कुठे होतीस? आणि कोण आलंय आपल्याकडे? मला धड अभ्यासही करता येत नाहीये. एकतर मी अभ्यास करायचा प्रयत्न करते, कधी नव्हे तो मन लावून. कसली कावकाव सुरू आहे आपल्या घरात. काय सांगतेस बाई? टगे काका आले बायको मुलांसह. यावेळी किती संख्या आहे मुलांची? 11? बापरे. आणि मी काही खाली वगैरे येत नाहीये. तू जा, मला अभ्यास आहे. आणि त्यांना सांग जरा कमी आवाजात भांडा म्हणावं. अहो, हे टगे काका म्हणजे आमचे लांबचे नातेवाईक. नवरा बायको सतत भांडत. आणि 20 वर्षापासून त्यांच्या काडी मोडाची कोर्टात केस चालू आहे. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 11 मुलं आहेत यांना. थोडीच आहेत नाही. आणि दरवर्षी कोर्टात केस फाईल करतात काडी मोडाची. क्षणभरही पटत नाही नवरा बायकोचं. मुलं 11. या टगे काकांच्या कोर्टाच्या प्रत्येक हिअरिंगला आई बाबा जातात. टगे काकांचं लग्न झालं त्यानंतर म्हणे वर्षा दीड वर्षातच त्यांनी कोर्टात काडी मोडाची केस फाईल केली पहिली. तेव्हा त्यांना एक मूल होतं. जजने विचारलं, तुम्ही काडीमोड घेताय हे ठीक आहे, पण या मुलाची विभागणी कशी करणार? टगे काका म्हणाले, जरा थांबा हा, मी हिच्याशी बोलतो. मग त्यांनी काहीतरी तिथेच खुसफुस फुसफुस केली कानात. आणि जजना म्हणाले, आम्ही पुढच्या वर्षी 2 मुलं घेऊन येतो, म्हणजे विभागणी करणं सोपं जाईल. अहो, पण त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना झालं जुळं, म्हणजे टोटल 3 मुलं झाली. परत प्रश्न तोच उद्भवला, विभागणी कशी करणार मुलांची? परत टगे काका त्या जजना म्हणाले, मी पुढच्या वर्षी येतो 4 मुलं घेऊन. त्याच्या पुढच्या वर्षी 5 मुलं घेऊन गेले कोर्टात. परत जुळं झालं. मग जज त्यांना म्हणाले, हे बघा, एक तर तुम्ही तिळं करा, नाही तर अजून एकच करा, तरच काही ती विभागणी होऊ शकते. असं जर दर वर्षाला जुळं 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 होत राहिलं तर हे काही शक्य होईल असं वाटत नाही. किंवा त्यापेक्षा काडी मोडाचाच विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाका. तसंही तुमच्याकडे आणि या तुमच्या मुलांकडे बघून वाटत नाहीये की तुमचं पटत वगैरे नाही एकमेकांशी असं. टगे काका इरेलाच पेटले. ऐकलेच ना, जजना म्हणतात नाही, मी दरवर्षी येणार कोर्टात आणि केस फाईल करणार काडी मोडाची, आणि ह्या बाईपासून मी एक दिवस काडी मोड घेणारच. जज म्हणाले, बरं तुमची मर्जी. दर वर्षाला जुळं जुळं होऊन होऊन आता 11 वर संख्या आली हो त्यांची. बाई, मी आई बाबांना म्हटलं, त्यांना सांगायला हवं, एखादं मूल दान करून टाका, द्या कोणाला तरी गरजूला, म्हणजे 10 राहतील, वाटणी करणंही सोपं जाईल, ही भांडणं कटकट कायमची थांबेल, काडीमोड होऊन जाईल आणि सगळे प्रश्न सुटतील. काय बाई दिवस आलेत.
मी बोलत काय